अमरावतीमध्ये भाजप निष्ठावंतांचा आक्रोश पाहायला मिळतोय, कारण की मोदींना शिवीगाळ करणाऱ्यांना तिकीट दिल्याचा आरोप त्यांच्याकडून होताना पाहायला मिळतोय। बातमी पाहतोय अमरावतीमध्ये निष्ठावंतांचा आक्रोश पाहायला मिळतोय। ही दृश्य आपण पाहतो या राड्याची, आक्रोशाची। अमरावतीमधून भाजपचे कार्यकर्ते निष्ठावंत आहेत हे, आणि त्यांचा आक्रोश पाहायला मिळतोय। आरडाओरडी चालू आहे, घोषणा देत असताना पाहायला मिळत आहे। या संदर्भात आणखी जाणून घेत आमचे प्रतिनिधी छगन आपल्या सोबत आहेत। छगन, काय नेमकं चालू आहे तिथे? कारण की कार्यकर्ते खाली बसतायत, गाड्या अडवतायत, काय नेमकं होतंय? मध्ये तिकिटावरून नाट्य पाहायला मिळालेलं आहे। भाजपमध्ये अनेक निष्ठावंत जे कार्यकर्ते होते त्यांना तिकीट जे आहे ते दिलेलं नाहीये। या उलट जे पक्षामध्ये जे नवीन त्यांनी प्रवेश घेतलेला आहे अशा लोकांना तिकीट देण्यात आलं। अशाच आशयावरून काही लोक जे आहेत ते झोन कार्यालयाच्या परिसरात आणि भाजप कार्यालयाच्या परिसरात शिरले आणि त्यांनी एकच गोंधळ घातला की ज्या अर्थी नरेंद्र मोदी म्हणजे जे देशाचे पंतप्रधान आहे अशा लोकांना जे शिवी घालत होते अशा लोकांना पक्षात घेऊन तुम्ही त्यांना तिकीट दिली, मात्र आम्ही अनेक वर्ष झाले या पक्षामध्ये काम करतोय आणि आम्हाला अजूनपर्यंत तिकीट दिलेली नाही। अशाच आशयावरून जयंत डेहणकर ज्यांच्याकडे हा प्रभारी चार्ज होता त्यांच्यावर अंगावर जाण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केला आणि एकच गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलेला होता। यावरून या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेचे जे शक्ती महाराज आहेत ते देखील यावेळी या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना देखील विचारणा केली की निष्ठावंत जे कार्यकर्ते आहेत त्यांना तिकीट का देण्यात आलेली नाही, अशा प्रकारचा त्यांनी आरोप देखील कार्यकर्त्यांवरती केलेला होता। आणि हा संपूर्ण प्रकार जवळपास 20 मिनिटं ते 25 मिनिटांपर्यंत हा गोंधळ जो आहे तो झोन कार्यालयाच्या परिसरामध्ये सुरू होता, ज्या ठिकाणी तिकीट जो नामांकन अर्ज दाखल करायचा असतो तो नामांकन अर्ज दाखल करण्याच्याच ठिकाणी हा गोंधळ झालेला होता। त्यामुळे एकच खळबळ उडाली आणि भाजपची आता अमरावतीमध्ये मात्र ताळंबळ उडायला सुरुवात झालेली आहे। कारण सध्याची परिस्थिती तिथे काय आहे? परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे? त्यांची समजूत कोणी घालू शकलाय? नक्कीच जर बघितलं तर या गोंधळ ज्यावेळी सुरू होता तेव्हा भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी देखील त्या ठिकाणी आले आणि समजूत काढण्याचा प्रयत्न केला। अखेर 20 मिनिटाचं नाट्यमय हे वातावरण चाललं आणि शिवराय कुलकर्णी आणि दिनेश सूर्यवंशी जे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या मदतीने हा गोंधळ थांबवण्यात आलेला आहे। मात्र कार्यकर्त्यांची जी नाराजी आहे तो तीव्र नाराजी देखील अजून देखील व्यक्त होण्याची शक्यता मात्र वर्तवली जात आहे। धन्यवाद छगन दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमी पाहत होतो अमरावतीमधून।